महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सैराट सिनेमाची पुनरावृत्ती घडली आहे। लग्नाच्या 5 वर्षांनंतर जावयाला त्याच्या सासरच्या 8 ते 10 जणांनी गाठलं, कोयते काढले, वार केले आणि हत्या केली। प्रेमविवाह केल्याचा राग इतक्या विकोपाला जाऊ शकतो याची कल्पनाही आपण करू शकत नाही। मन सुन्न करणारी ही घटना जळगावमध्ये घडली। जळगावतील या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे। प्रेमविवाह केला म्हणून तिच्या माहेरच्या लोकांनीच तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं आहे। माहितीनुसार जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील मुकेश सिरसाटनं पूजाशी 5 वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केलं। त्यांचा हा प्रेमविवाह पूजाच्या घरच्यांना मान्य नव्हता। लग्नाला 5 वर्ष झाली तरी दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते। जळगाव शहरातील पिंपराळा हुडको येथे प्रेम प्रकरणातून 26 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। रविवारी 19 जानेवारीला सकाळी 9:30 वाजता ही घटना घडली। या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत 7 मारेकऱ्यांना अटक केली आहे, तर इतर 3 आरोपी फरार आहेत। मुकेश रमेश सिरसाट असं मृत तरुणाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुकेशने 4 ते 5 वर्षापूर्वी पूजा नावाच्या तरुणीशी प्रेमविवाह केला होता। याचा राग मनात ठेवत गेल्या 4 वर्षापासून मुलीच्या नातेवाईकांकडून धमक्या आणि त्रास देणं सुरू होतं। रविवारी 19 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता मुकेश सिरसाट आणि मुलीचे नातेवाईक यांच्यात वाद झाला। हा वाद काही वेळानं विकोपाला गेला। वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडील 8 ते 10 जणांनी कोयता आणि इतर धारदार साहित्यांनी मुकेश याच्यासह त्याच्या नातेवाईकांना वार करून जखमी केले। यामध्ये मुकेश सिरसाटच्या मानेवर गंभीर दुखापत झाली होती। त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मुकेशच्या मृत्यूची वार्ता कळताच पिंपराळा हुडकून येथील नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला। प्रेम विवाह केला म्हणून तिच्या माहेरच्या लोकांनीच तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं आहे। तर या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांपैकी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे, तर उर्वरित फरार झालेल्या संशयितांचा शोध घेणं सुरू आहे। या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे। तर मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेमविवाह केलेला तरुण आणि तरुणी हे दोघेही एकाच जातीचे आहे, मात्र त्यांचा गुन्हा फक्त हाच होता की त्यांनी प्रेमविवाह केला। तर माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मृताच्या पत्नीनं केली आहे। त्यांना फाशीची सजा द्या लवकर। जसा महात्मा गेलाय ना तसं त्यांचा बी मामू गेले न्याय द्या। मी कस काय राहीन मी? हो माय, एवढ्या बाळाला कोण मागेन आता? हो माय, मामू गेला, मा बाळा बी पाला नाही ना। काय वाद होता नेमका? काय वाद होता? प्रेमाचं लग्न करत होता आमना, बस त्याच्यानं झगडा करत ते आमच्यावर 4 वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती। घरी मारत होते ते सर। कस काय लग्न करलं तू ना?
आमची बरोबर कस का लग्न करलं तू ना. तुला मारीच टाकू आम्ही, तुला मारीच टाकू. तर त्यांना घातच घरी टाकला. तर माझ्या मुलाचा मी धुणं भांड्याचे काम करते, माझ्या नवरा हा माली काम करतो. आता माझ्या वारीले 2 लेकरं की जण कशी वागावं मी, एवढी वारी कस काय वागाव मी. 21-22 वर्षाची तर आहे माझी वारी. माझ्या नातरांले कोण सांभाळ करीन दादा. अरे मला न्याय द्या. नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशन मध्ये राखेला आणि संशील गई घेईन. त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे. मामुक्याला जवानी जवा टोचर करत ते तो पोलीस केदार पोलीस तो ते 7-8 जण आहे दादा. ते घरी माझ्या वारीले मी आदबुकी करत न दादा. माझ्या वारीले पोटावर मारलं त्यांना. गाडीचं लेकरू बी मारी टाकू म्हणे. मी न थोडंशानं माझ्या लेकनं घेतलं होतं अंगावर. माझ्या वारीले एकाकडे करीच माझ्या लेकाले न्याय पाहिजे. बिगर गुन्ह्यांना त्यांना माझ्या भाऊची मान काढी टाकली. माझ्या भाऊला न्याय पाहिजे. एक बी जण जर सुटलं तर आम्ही पुरे जण काय देऊ. पोलीस स्टेशन मध्ये जण जीव देऊ आम्ही सगळे जण. डायरेक्ट आम्ही आत्महत्या करी घेऊ. एकटं जहर खाऊ, एकटं राखेल टाकू. त्यांना फाशी बी व्हायला पाहिजे. त्यांना फाशी व्हायला पाहिजे. आमचा जीव पोलिस म्हणता तुमचा जीव गेल्यावर येता असे राहता का पोलीस. काय कामचे पोलीस तुम्ही असे राहता का पोलीस. तो पोलीस काय म्हणे नितीन काय नाव आहे त्याचं. नितीन केदार काय म्हणे त्याला मारी टाका तेव्हा आम्ही येऊ असे म्हणता पोलीस. तेव्हा म्हणता म्हणजे पोलीस त्याचा काय बी होईन का. पोलीस त्याचा काय बी होईन का. पोलीस मुळे मा भाऊ चालला गेला. पोलीस आणले पैसे का आवडतात. आम्ही पैसे देता पोलीस आणले मा भाऊचा जीव आणि ते आम्ही पोलीस आणले पैसे देतात. पाया सगळ्या होत्या त्यांच्या माणसं बी होते. 7 जणांना नुसतं कचर काठी टाकलं. बिगर गुन्ह्यानं ती पोर का आता नवीन लो मॅरेज झाली. 3-4 वर्ष झाले. 2 लेकराची आई होईल ती. आता 3रं लेकरू तिच्या पोटात आहे. मा भाऊचं नुकसान झालं. मा बहिणीचं काय होईल. मा भाषांचं काय होईल कोणाला सांगेन. त्या गुन्ह्यात त्याच्यानंतर आम्ही पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला मर्डरचा आणि त्याच्यावरती 7 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेले आहे आणि 2 आरोपी. हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।